शासन ने गलती तो की है, चोटी पकड़ के अपमानित किया है ब्राह्मणों को, साधुओं को, तो प्रशासन माफी क्यों नहीं मांग ले रही है? माफी मांगने में इतनी देर क्यों? संत तो दयावान होते हैं, तुरंत क्षमा कर देंगे। आप माफी तो मांगिए, किस बात की अकड़ है? मित्रांनो, ही लढाई एवढी सोपी नाही। ही लढाई विषमतेच्या विरोधामध्ये आहे, ही लढाई भेदाभेदाच्या विरोधामध्ये आहे, ही लढाई पाखंडाच्या विरोधामध्ये आहे, ही लढाई अधर्माच्या विरोधामध्ये आहे, ही लढाई असत्याच्या विरोधामध्ये आहे, ही लढाई अज्ञानाच्या विरोधामध्ये आहे। आणि आमचा बहुजन समाज हा अखंडपणे, लक्षात ठेवा, अखंडपणे अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, चमत्कारामध्ये, पाखंडामध्ये, असत्यामध्ये, अधर्मामध्ये अडकलेला आहे। एवढे आपले महामानव होऊन सुद्धा, बहुजन समाजामध्ये एवढे महामानव होऊन सुद्धा, साधुसंत होऊन सुद्धा आजही समाज त्याच गटारामध्ये, त्याच अशुद्ध पाण्यामध्ये अडकलेला आहे, आकांत बुडालेला आहे। आता अविमुक्तेश्वरानंद हा जो शंकराचार्य आहे, हा मनुस्मृतीचा समर्थक आहे। आणि मनुस्मृतीचा समर्थक असणारा माणूस संत कसं काय होऊ शकतो? लक्षात घ्या, मनुस्मृतीचा समर्थक असणारा माणूस कदापिही संत होऊ शकत नाही। ज्याच्यामध्ये भेद आहे, ज्याच्यामध्ये भेद आहे तो संत नसतो, लक्षात घ्या। आणि मनुस्मृती ही भेदावर आधारित आहे। मनुस्मृतीसारखा विकृत ग्रंथ माणूस स्वप्नामध्ये सुद्धा कल्पना करू शकणार नाही। मी मनुस्मृती आता एक 10-15 वर्षापूर्वीच वाचली होती आणि आता परत ऑनलाईन एक मागून घेतलेली आहे आणि तुम्हाला हप्त्यातून 2 व्हिडिओ मी मनुस्मृतीवर बनवणार आहे, कारण खूप गरजेचं आहे। कारण काही लोकांमध्ये गैरसमज झालेला आहे। काही असे रील्स येतात, काही असे व्हिडिओज येतात, काही मनुस्मृतीमधले काही निवडक एखादा श्लोक घेतला जातो आणि लोकांना सांगितलं जातं, बघा मनुस्मृतीमध्ये तर किती चांगलं सांगितलेलं आहे आणि मग तुम्ही कसं काय नावं ठेवता, असं वगैरे वगैरे। कारण आपले लोक वाचत नाहीत, मुळापासून वाचत नाहीत, धर्मग्रंथ वाचत नाहीत, पुस्तकं वाचत नाहीत आणि अनेकांना ती वाचण्याची गरज नसते। आता अनेकांना काय आहे की त्याच्या वाचून काही अडलेलं नसतं, परंतु याच्यावर आधारित जर पाखंडाचा बाजार असेल, अंधश्रद्धेचा बाजार असेल, असत्याचा बाजार असेल, गुलामीचा बाजार असेल, तर त्यासाठी हे वाचलं पाहिजे। कारण भारतामध्ये जेवढ्या काही समस्या आहेत त्या केवळ यामुळे आहेत, अज्ञानामुळे आहेत, लक्षात घ्या। आणि त्यामुळे कोण शंकराचार्य याच्याशी काही देणं घेणं नाही। आणि सर्वात पहिल्यांदा क्लिअर करतो की शंकराचार्य हा हिंदू धर्माचा प्रतिनिधी नाही। जो शंकराचार्य 80-90% हिंदूंना गुलाम समजतो, तो हिंदूंचा प्रतिनिधी कसं काय असू शकतो? अजिबात नाही। जो शंकराचार्य जाहीरपणे बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करतो, बाबासाहेब आंबेडकर यांना नावं ठेवतो, तो शंकराचार्य मानवता विरोधी आहे। मग तो कोणीही असो, याच्याशी काही देणं घेणं नाही। त्याचं आचरण कसं आहे, त्याचे विचार कसे आहेत, याच्याशी आम्हाला देणं घेणं आहे। आणि तिथं योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनाने त्या शंकराचार्यासोबत काय केलं याच्याशी सुद्धा आपल्याला काही देणं घेणं नाही। लक्षात ठेवा, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। कारण दोघेही डायरेक्ट इनडायरेक्टपणे विषमतावादी व्यवस्थेचं समर्थन करणारे आहेत आणि या विषमतावादी व्यवस्थेमध्ये त्यांचा तो अंतर्गत संघर्ष आहे, लक्षात घ्या। आणि अशामध्ये बहुजन समाजाने जागृत होणं गरजेचं आहे। आपल्यातील अनेक लोक त्या शंकराचार्याचं समर्थन करताना किंवा त्याचे व्हिडिओज शेअर करताना दिसत आहेत, परंतु यामुळे आपण आपली मूळ लढाई विसरत आहोत। आपली लढाई क्लिअर कट आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेद अजिबात चालणार नाही। आपली लढाई ही समतेसाठी आहे। आपली लढाई ही सर्वाभूती वासुदेव सर्वाघटी राम यासाठी आहे। आपली लढाई विषमतेसाठी नाही, लक्षात घ्या, भेदासाठी नाही, समरसतेसाठी नाही। त्यांना समरसता हवी आहे, परंतु समता नको आहे। आणि आपली लढाई ही समतेसाठी आहे। आणि वारकरी साधू संतांनी, महामानवांनी आपल्याला समता सांगितलेली आहे, समरसता सांगितलेली नाही। त्यांना तर समरसता सुद्धा नको आहे, परंतु
एक काहीतरी दाखवण्यासाठी, तुमचे डोके भ्रमिष्ट करण्यासाठी, तुमची दिशाभूल करण्यासाठी हे असे नवनवीन शब्दप्रयोग आणत असतात आणि त्यावर ते ठाम असतात. लक्षात घ्या, ते त्यांच्या भूमिकेवर अगदी ठाम असतात. परत परत तेच 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 सांगत असतात. 24 तास त्यांना तेच काम आहे. त्यामुळे आपल्या बहुजन समाजामध्ये सुद्धा असे काही लोक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुमचा प्रपंच आहे, संसार आहे, नोकरी आहे, उद्योगधंदा आहे, पैसा आहे, याला 100% प्राधान्य द्या. परंतु काही लोक असे सुद्धा समाजामध्ये असणं गरजेचं आहे जे महामानवांचे, साधू संतांचे विचार सांगतील, परत परत सांगितले गेले पाहिजेत. कारण त्यांचं काम 24 तास सुरू असेल तर आपलं कामसुद्धा 24 तास सुरू असणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. या निमित्ताने ही फार मोठी लढाई आहे, विसरू नका. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.